माझ्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झालेत आणि या 13 वर्षामध्ये आमचा धोंड्याचा कार्यक्रम किती वेळेत झाला हेच माझ्या लक्षात नाही, पण या वेळेचा धोंड्याचा कार्यक्रम कसा झाला. माझे मामा वारलेले 1 वर्ष झालं आणि ह्याच धोंड्याच्या महिन्यामध्ये त्यांचं वर्ष श्राद्ध होतं. आता त्याच्यामुळेच ना लवकर आम्ही काय आमचा धोंड्याचा कार्यक्रम केला नाही. मम्मी म्हणली वर्ष श्राद्ध होऊ दे, मग असं करता करता यांच्या ज्या सुट्ट्या होत्या त्या संपल्या आणि इतर वेळेस मग धोंडा करायचं म्हणलं की त्यांना श्राद्ध झाल्याच्या नंतर एक दिवस असा होता की त्या दिवशी त्यांना सुट्टी होती. नेमकं त्या दिवशी एकादश होती. आता त्या दिवशी धोंडे करत मग दोघा नवरा बायकोला जेवायला बोलवायचं तर मलाच एकटीला जावं लागलं. ह्यांना काय येताच आलं नाही, सुट्टी नव्हती. मग काय मी आणि माझा मुलगा आम्ही असं मम्मीच्या घरी जेवायला गेलो. इथं मम्मीने पुरणाचा घाट घातला होता, पण पुरणाच्या पोळ्या करायला मला सांगितलं होतं. म्हणली तुझ्या पुरणाच्या पोळ्या खूप छान होतात. आता माझ्या पुरणाच्या पोळ्याचं कौतुक करीत होती की मला कामाला लावत होती तेच मला कळत नव्हतं. जेवण झाल्याच्या नंतर मम्मीने मला ओवाळलं, आर्यनला ओवाळलं आणि मग म्हटली चला आता तुम्हाला नंतर काहीतरी करते. मग मला बघू शकता इथं मम्मीने मस्त जोडवी बनवून आणली. एक दिवस ती साड्याच्या दुकानात सुद्धा मला घेऊन गेली होती. बोलली एक छान साडी घे, पण मी म्हटलं मला साडी नाही घ्यायची म्हणून मग मी घेतली नाही. पण माझ्या नवऱ्याला कपडे घेतले. मग त्यांना कपडे घेतले म्हणून म्हटलं जाऊ दे मला साडी नाही घ्यायची आहे. तर मग ती बोलली जोडवी करणार आहे. म्हणलं ठीक आहे तुला करायची तेव्हा कर. आता माझ्या पायामध्ये जे जोडवे आहेत ना ते खूप नाजूक आहेत आणि तसे चालत नाही असं म्हणतात, म्हणूनच आहे ना इथं ह्या प्रकारे केले होते. बघू शकता हे पहिल्यांदाच केलेत मी. म्हणजे दुकानात तर मम्मीच गेली होती घ्यायला, पण मी तिला सांगितलं होतं मला घ्यायचे जोडवे तर असे प्लेनच घ्यायचे, मला काही डिझाईनचे आवडत नाही. आता तुम्हाला सांगते हे किती आहेत. तर मला करायचे होते एकदम छोटे नाजूक, तर एक भारामध्येच करायचे होते. जवळपास 1.25 भार झाले आणि जवळपास 3200 रुपयाचे बसले. आता इथं माझा मुलगा मला चिडवत होता की तुझी मजा आहे, मला तर आजीने काहीच नाही घेतलं, फक्त ओवाळलं. तुला पण घेतलं, पप्पाला पण घेतलं, मला काहीच घेतलं नाही. म्हणून ना मी इथं हसत होते आणि त्याला चिडवत होते. त्याला घेणार आहे, काय घेणार आहे ते नंतर सांगलच तुम्हाला. जोडवे देवा पुढे ठेवले, तिथं हळदी कुंकू टाकलं, छान पूजले आणि मी म्हटलं आता पायामध्ये घालू, कारण की मला आहे ना यांना पण फोटो पाठवायचा होता आणि आईला सुद्धा फोटो पाठवायचा होता. मग काय छान असे पायामध्ये घालून घेऊ म्हटलं, पण ते काय जायला तयारच नाही. मला प्रश्न पडला हे माझ्या मापाचे आहेत की नाही. नंतर आर्यन बोलला त्याला तेल लाव आणि तेल लावल्याच्या नंतर ती जातील म्हणे. मम्मा तुझे पाय असे कडक झाल्यासारखे झालेत म्हणे, ते तुझ्या बोटामध्ये बसत नाही. म्हणलं असं झालंय का. मग काय जे होते ते काढले आणि साईडला घातले. आता बघू शकता ते पण छान दिसत होते. आणि हे जे नवीन केलेत ना तर मग इथं काय केलं मी थोडंसं आहे ना जेल होतं ते लावलं आणि लगेच बोटामध्ये गेले बरं का. खूप सोप्या पद्धतीने गेले, पण असं वाटायचं साबणाचा फेस करून आहे ना मग घालावं, पण तशी काही गरज पडली नाही. सोनाराकडूनच घालून आणायचे असतात जोडवे, कारण की ते फिट बसून देतात. पण बघूया हे पायामध्ये राहताय की नाही. आता सध्या तर गेलेत, पण नंतर जर पडले वगैरे तर त्याच्यासाठी त्याला एक दिवस गेल्याच्या नंतर आहे ना पॅक करायला लागेल सोनाराकडून. मला पहिल्यापासूनच मोठी जोडवी आवडत नव्हती आणि म्हणूनच आहे ना छोटे छोटे नाजूक केले होते. हे पण मम्मीनेच केलेले आहेत बरं का, एकदम छोटेसे आहेत. कसं व्यायाम करते, जिमला जाते, त्याच्यामुळे ना पायामध्ये जास्त अडचण नको वाटती. कारण की काय होतं जेव्हा मग व्यायाम करतो ना तेव्हा ते खूप टोचल्या जातं, म्हणूनच ना. पण म्हटलं जोडवी असायलाच पाहिजे आणि अशीच जोडवी चालतात, म्हणूनच म्हटलं ह्यावेळेस अशीच करायची. म्हणून ह्या प्लेन डिझाईन मध्ये केले होते, दिसायला खूप सुंदर दिसत होते. त्यातल्या पट्ट्या सुद्धा आहेत चांदीची चाळ, पण ते काही मी घालत नाही, काढून ठेवलेले आहे. जेव्हा वटपौर्णिमा जवळ येईन तेव्हा घालणार आहे. तर सध्या पुरतं एवढंच. कसे दिसते जोडवे कमेंट करून नक्की सांगा. असा झाला आमचा धोंड्याचा कार्यक्रम. चला भेटू पुन्हा, बाय.